मार्कंडेय ऋषी यांच्या पावन स्पर्शाने पवित्र असे मांजरखेड येथील पाताळेश्वर आणि गुप्तेश्वर शिवलिंग. मांजरखेड येथील पाताळेश्वर आणि गुप्तेश्वर शिवलिंग हे स्वयंभू असल्याचे भाविकगण सांगतात. मार्कंडेय ऋषी आणि या ठिकाणी तपश्चर्या केल्याने या ठिकाणाला पाताळेश्वर असे नाव पडल्याची आख्यायिका आहे. तसेच गुप्तेश्वर येथील शिवलिंग मागील सहस्त्र वर्षापासून पाण्याने झाकून राहत असल्याने या शिवलिंगाला गुप्तेश्वर नाव पडल्याचे भाविकगण सांगतात. हे मंदिर 600 वर्षापेक्षा जुने असल्याचे भाविकाचे म्हणणे आहे. या ठिकाणी एक भुयारी मार्ग असून तो तेथून ते तपोनेश्वर पर्यंत असल्याचे पुराणात नमूद आहे. काही काळापूर्वी तपोनेश्वर येथून या भुयारी मार्गात एक बकरी सोडण्यात आली. ती मांजरखेड येथील या भुयारी मार्गातून निघाल्याचे देखील सांगितले. पुरातन काळात अनेक साधू संतांनी या ठिकाणी तपश्चर्या केल्याचे देखील पौराणिक कथेत सांगितले जाते. जेव्हा रावणाने सीतेचे हरण केले तेव्हा प्रभू श्रीराम सीता मातेच्या शोधात येथे येऊन गेल्याची आख्यायिका आहे. येथून तपोनेश्वर जसा भुयारी मार्ग आहे तसाच येथून कौंडण्यपूर पर्यंत भुयारी मार्ग असल्याचे येथील काही भाविकांकडून कळले. येथील पाताळेश्वर गायमुखात जे 12ही मास पाणी येते ते तपोनेश्वर येथून येत असल्याची आख्यायिका आहे. येथील पाताळेश्वर आणि गुप्तेश्वर येथील कुंडाचे पाणी कितीही मोठा दुष्काळ पडला तरी आटत नसल्याचे येथील पुजारी आणि भक्तगण सांगतात. लाखो भाविकांच्या श्रद्धेचे स्थान असलेले मांजरखेड येथील पाताळेश्वर आणि गुप्तेश्वर शिवलिंग आहे. पाताळेश्वर येथील जे शिवलिंग आहे ते स्वयंभू शिवलिंग आहे असे येथील भक्तगण सांगतात. आणि जे मार्कंडेय ऋषी जे होऊन गेले त्यांनी इथे खाली बसून तपश्चर्या केल्याने याला पाताळेश्वर असे नाव पडले हे देखील ते सांगतात. तसेच या मंदिरात जो भुयारी मार्ग आहे तो येथून ते तपोनेश्वर पर्यंत भुयारी मार्ग आहे असे देखील आख्यायिकेत आहे आणि येथील भक्तगण देखील सांगतात. मंदिर आहे हे 600 वर्ष जुने असून हे हेमाडपंथी मंदिर आहे. पूर्वी हे जे मंदिराची जी निर्मिती झालेली आहे ती दगडाने हे मंदिर बनवण्यात आलेलं होतं. मंदिराला पाताळेश्वर किंवा गुप्तेश्वर यासाठी संबोधले जाते. की आपण बघू शकता की हे जे शिव मंदिर आहे हे जमिनीपासून खालच्या बाजूला आहे. म्हणजे जे पाताळ लोक असते त्याप्रमाणे हे शिव मंदिर आहे. आपण पायऱ्या उतरून जर गेलो तर आपल्याला शिव मंदिराचे दर्शन होईल. या शिव मंदिरात जाण्यासाठी हा एक गुप्त मार्ग आहे. त्यामुळे या शिव मंदिराला गुप्तेश्वर शिव मंदिर असे देखील संबोधले जाते. आख्यायिकेनुसार या ठिकाणी गुप्त शिवलिंग असल्यामुळे याला गुप्तेश्वर हे नाव पडलेलं आहे. शिवलिंगाचे दर्शनासाठी हा एक गुप्त मार्ग म्हणजे लहानसा छोटासा मार्ग आहे आणि त्यातूनच लोक भाविक त्या ठिकाणी जाऊन शिवजीच्या लिंगाचे किंवा पिंडीचे दर्शन घेतात. आपल्यासोबत येथील ज्ञानेश्वर जोशी म्हणून पुजारी आहेत. आपण त्यांच्याकडून मंदिराच्या इतिहासाबद्दल जाणून घेऊ. हे जे मंदिर आहे हे आहे पाताळेश्वर. ही पाणी जी येते तपोनेश्वरून येते. त्या कुंडात गायमुखातून त्या कुंडात चालू आहे 12 महिने. ही पिंड स्वयंभू आहे. मार्कंड ऋषींनी खाली पाताळात बसून तप केलं म्हणून याला पाताळेश्वर नाव. पुरातन मंदिर आहे. इकडे गुप्तेश्वर आहे. इकडे पिंड आहे पाण्याचा. गजानन महाराज देऊ आहे. ही दुर्गा मातेचा देऊ आहे. आपल्यासोबत चांदूर रेल्वे येथील शिवजी जे भक्त आहेत बिशन दालन ते आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याकडून या मंदिराबद्दलची महत्ता जाणून घेऊ. मंदिर खूप जुना हेमाडपंथी मंदिर आहे. या मंदिराचे महात्म्य खूप आहे. या इथल्या देवस्थानाला पाताळेश्वर देवस्थान असं म्हणले जाते आणि इकडे गुप्तेश्वर म्हणून आहे. त्याच्यात नेहमी पाणी राहतो आणि मंदिराची महत्ता आम्ही तर 3-4 पिढ्यापासून पूजा करत आहे. आमच्या इथं लोक तेव्हा बनलेला आहे. जुनं जमान्याचं आहे. ते खूप जुनं आहे. आता याच्यावर थोडंसं डेव्हलपमेंट झालं व्यवस्थित. सुरुवात आम्हीच केली डेव्हलपमेंटची त्यावेळेस.
1836 मूर्त आहे आपलं 1836. हा 1836 मध्ये सापडलेली आहे ना ते नदीत बनवली आहे. धातूची मूर्त आहे. हो असा महत्व आहे इथलं. आणि इथे एक भुयार आहे आतमध्ये गर्भगृहामध्ये की ते भुयार अशी आख्यायिका आहे का हा भुयार इथून डायरेक्ट तपोवनेश्वरला निघतो. इथं खूप लोक साधू लोक त्या भुयारामध्ये तप करायचे पहिले. पण असा मार्ग आहे भुयारी मार्ग म्हणून हा एक असा आख्यायिका आहे. आणि हा मार्ग इकडे कमनापूर पर्यंत जोडला गेला होता असं जुन्या याच्यात म्हटल्या गेलेलं आहे. आता काय सत्य काय नाही पण तसे म्हटल्या जातं. इथं आहे महत्वाचा मुद्दा म्हणजे इथं हे जे कुंड आहे 1, 2, 3 हे 12ही महिने पावसाने भरलेले आहेत पाण्याने कधीच कमी होत नाही. हे पाणी नदीसाठी. आणि हे पाणी इथून ते पाणी कुठून येते दुखतं आणि येते आणि ते पाणी संपूर्ण नदीमध्ये जाते. आणि इथं आंघोळ वगैरे करायचे लोक कुंडामध्ये. आता ते बंद करण्यात आलं. आता नदीत करावं. मेरा अनुभव ऐसा है कि कभी अगर बहुत परेशानी रही, बहुत अपने ऊपर टेंशन आया, लोड रहा, यहाँ मंदिर में आके बैठ जाओ भगवान के सामने. 10 मिनट बैठने के बाद में भगवान उसका सोल्यूशन अपने को ही दे देता ऑटोमेटिकली. म्हणजे वो काम बन जाता. कोई भी प्रकार की अड़चन नहीं आती. और हम लोगों के ऊपर तो भगवान की बहुत कृपा है. नाम ले लिए तो भी हमारा काम हो जाता. मांजरखेड हे गाव चांदूर रेल्वे ते अमरावती रस्त्यावर चांदूर रेल्वे पासून अंदाजे 4 किलोमीटर अंतरावर आहे. येथे पोहोचण्यासाठी बस आणि ऑटोची सुविधा उपलब्ध आहे.